आपकी अदालत मध्ये आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्यावर आरोप आहे की हे धर्माच्या नावावर व्यापार करत असतात. आता खूप सारे लोक हे विचारतात की इथे लोकांना आर्ट ऑफ लिव्हिंग शिकवता, शांतीचे पाठ शिकवता, दोस्तीचा मार्ग दाखवता, तुम्ही कधी शॅम्पू विकता, तेल विकता, साबण सुद्धा विकता, कधी पीठ आणि लोणचं वगैरे पण विकता. असं का? बरं एक सांगा, हा बिझनेस काही निरुपयोगी आहे का? बिझनेस का आपण असा निरुपयोगी नजरेने पाहतो आहोत? त्यामुळे काही नाही लोकांना, तरुणांना रोजगार मिळत आहे. किती मिळतोय? किती साऱ्या तरुणांमध्ये इथे जोडले गेले आहेत. किती लोकांना नोकरी मिळत आहे. या कारणामुळे केलंय. जेव्हा खूप सारे तरुण आहेत, एवढा एन्थुसियास्टिक आहेत, इतक्या उत्साहाने आपण त्यांना प्रेरणा देत आहोत. मी तर नाही आहे त्यामध्ये सहभागी, पण आम्ही प्रेरणा नक्कीच देत आहोत. योग आणि उद्योग सोबत चालू आहेत, तर काय समस्या आहे? आपला देश, आपल्या देशाची पातळी खाली आहे, ह्याच कारण हे आहे. आपण उद्योगाला निरुपयोगी समजलं आहे, व्यापाराला निरुपयोगी समजलंय. फक्त दान पुण्य करणं हेच श्रेष्ठ समजतोय. पण बघा, दान पण चॅरिटी कॅनॉट हॅपन फ्रॉम एम्प्टी बाउल. रिकाम्या भांड्यातून कोणीही दान नाही करू शकत दुसऱ्यांना. म्हणूनच भरलं पाहिजे सगळं. इथे तर नारायणासोबत लक्ष्मी सुद्धा येतेच. ही गोष्ट तुम्ही अगदी योग्य सांगितली की आपल्या इथे अशा काही परंपरा बनल्या आहेत, असा काहीतरी विश्वास बसला आहे की लोक बिझनेस करतात, पैसे कमवतात, त्यांना वाईटच समजलं जातं. हो. ही भारतीय मानसिकता नाहीये. ही आपण बाहेरून परदेशातून घेऊन आलो आहोत. ही परदेशी मानसिकता आहे की ही गरिबीमध्ये राहा. धर्म म्हणजे गरिबी. इथे कुठे धर्माची पॉवर्टी गोष्टच नाहीये ही काही. आपले उपनिषद काढून बघा तुम्ही. उपनिषदमध्ये सगळे ऋषी असंच म्हणतात की 1000 गायी झाल्या पाहिजेत आपल्याकडे. सगळे संपन्न राहावेत. सर्व भवन्तु सुखिनः. आम्ही तर हेच सांगत आलो आहोत. आपण व्यापाराला निरुपयोगी दृष्टीने नाही पाहिलं पाहिजे. एक परिणाम याचा असा झाला आहे की ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत दुसऱ्या देशातल्या, ते पण आजकाल जे प्रोडक्ट विकायला लागले त्यामध्ये नीम, तेल, मोहरी, लवंग याबद्दल बोलायला लागलेले आहेत. हो, नक्कीच. नक्कीच. जशा प्रकारे वळण घेत आहे जग, जेव्हा 40 वर्षानंतर बाहेर जातो आम्ही, व्हेजिटेरियनचं नाव, जसं शाकाहारी तर खूप कमी मिळत होते. आजकाल तर बघा सगळ्या ठिकाणी शाकाहारीच चालू आहेत. एक फॅड चालू आहे. आजकाल फॅशन आहे. तर ही दुनिया भारताकडून खूप काही शिकत आहे आजकाल. तुम्ही खूप शिकवत आहात जगाला. 152 देशांमध्ये तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगचे सेंटर बनवले 56 तुम्ही आहेत. 4 कंट्रीज का कमी करून टाकल्यात? मला वाटतंय मी सांगेपर्यंत तुम्ही अजून 4 वाढवले. पण तुम्ही तर कोणत्याही अशा बिझनेसच्या अशा मोठ्या कुटुंबातून तर नाही आलात. हे कसं तुम्ही 156 देशांमध्ये साम्राज्य पसरवलं? तुम्ही जेव्हा योगच्या क्षेत्रामध्ये अशा चकित करणाऱ्या गोष्टी खूप असतात. 1 नाही, 2 नाही. या चकित करणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामध्ये काही उत्तर नाहीये. खरंच थक्क करणारी गोष्ट आहे की काही लोक म्हणतात की तुमच्या नावामध्ये 2 वेळा श्री येत आहे, हीच ते टेक्निक आहे. 3 जास्त वाटतात म्हणून मी 2च ठेवले आहेत. इथे भारतात तर 3 नाही 108 लावण्याची परंपरा आहे. मला तर 3 आणि 108 जास्त वाटतात म्हणून मी 2च ठेवले आहेत ते. पण काय आहे, रहस्य काय आहे? एक कमी केलंय आम्ही. कोणीतरी मला सांगितलं की आमचे पंडित रविशंकरजी, जे खूप मोठे सितारवादक आहेत, त्यांचं नाव होतं आणि त्यांना तक्रार होती की माझ्या नावाचा वापर करून तुम्ही तुमचं नाव मोठं करत आहात. हो, कन्फ्युजन होतं. कित्येकदा त्यांच्या प्रोग्राममध्ये लोक जात असतात, आमचं ध्यान शिकवलेलं आहे म्हणून, आणि आमच्या प्रोग्राममध्ये लोक येत असतात की बोलतात की संगीत कधी सुरू होईल. तर म्हणून थोडा फरक त्यांनी सजेस्ट केलं आणि आम्ही केला थोडा बदल. काही लोक असे देखील म्हणतात की तुम्ही महेश योगी सोबत खूप क्लोजली काम करत होतात. आमचं बालपण मोठ्या ज्ञानी लोकांसोबत, योगींसोबत गेलेलं आहे. खूप लहानपणापासूनच आनंदमयी महेश योगीजी ते आम्हाला वेद अँड सायन्स
कॉन्फरन्स करत होते देशभरामध्ये, जगभरामध्ये, तेव्हा ते आम्हाला घेऊन जायचे सगळ्या ठिकाणी. वेद आणि विज्ञान जो सायन्सवर चर्चा करण्याचं आहे, हे सगळं माझं टीनएजमध्येच असं गेलं. तुम्ही बघता माझं यंग एजमध्ये मी मोठ्या लोकांसोबत राहिलो. आता माझं वय होत आहे तर मी तरुणांसोबत आहे. पण रविशंकरजी, व्यापार करणं कोणतीही वाईट गोष्ट नाहीये. पण खूप सारे लोक असे आहेत जे संत बनतात, साधूही बनतात, पण व्यापार नाही व्याभिचार करतात. ना ते संत आहेत, ना ते ज्ञानी आहेत, ना ते धार्मिक आहेत. अशा लोकांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. जे काही चुकीचं काम करतात, कायद्याच्या वर कोणी नाहीये. सगळ्यांना कायद्यासमोर झुकावं तर लागेल. तसं बघावं लागेल की संताच्या वेशमध्ये जर कोणी गडबड करत असेल, त्यांना दुप्पट शिक्षा मिळाली पाहिजे. जी सामान्य माणसाला शिक्षा मिळते त्यापेक्षा दुप्पट शिक्षा मिळाली पाहिजे. आता अलीकडेच आपण जो राम रहीमचा किस्सा पाहिलात, कसे बलात्काराच्या केसमध्ये होते, त्यानंतर पण त्यांनी पूर्ण कायद्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. कशासाठी? कारण त्यांचे फॉलोअर्स होते, त्यांच्याजवळ पैसा होता. जेव्हा मडकं नीट भाजलं जात नाही, ना पाणी राहतं त्यामध्ये, नाही ते मडकं टिकतं, असं होतं. मग त्यांच्या गुरु लोकांनी जी तपस्या केली, त्यांना अशा कच्च्या मडक्याला पाणी टाकलंय ना मडकं वाचलं ना पाणी. बघा, ही गुरुची जी जागा आहे ती काही सोपी नाहीये. यामध्ये खूप तपश्चर्यानंतर हे स्थान मिळालं पाहिजे. कुणाकुणाला असंच बसवलं जातं, कुणालाही गुरु बनवतात, कारण तो परंपरेने आला आहे. तर अशा चुका होतात. आता पाहिलं हे आसाराम बापू, इतक्या मोठ्या संख्येमध्ये त्यांचे फॉलोअर्स होते, जागोजागी आश्रम होते, त्यांच्यावर पण इतके गंभीर आरोप आहेत. जनतेला मी हेच सांगेन, बघा, जो कोणी गुरु तुम्ही पकडलाय, गुरु घंटाल निघू दे, तुम्ही एक मार्ग निवडून तुम्ही त्यांची साधना करा. तुमच्या साधनेवर लक्ष केंद्रित करून चालत आहात, तुम्ही पुढे निघून जात जा. हे नका बघू त्या गुरुने काय केलं, याने काय केलं. ते गेले नरकात जाऊ देत. पण तुम्हाला काहीतरी लाभ झाला, तुमचं आयुष्य सुधारलं, तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन आलात, तुम्ही जास्त दया, करुणा आत्मसात केली आहे तुम्ही, तर तुमची प्रगती करत राहा तुम्ही. बघा, भोळे भाबडे, साधे सरळ लोक आपल्या देशातले, ते गुरूंजवळ तर तेव्हाच जातात जेव्हा हे संकटामध्ये त्रासात असतात. आणि त्याचा फायदा घेऊन जर कोणी शोषण करेल तर लोकांनी कसं ओळखावं कोण खरा आणि कोण खोटा? गुरूंजवळ 4 प्रकारचे लोक जात असतात. एक जे लोक दुःखी आहेत, जसं तुम्ही म्हणालात. दुसरे जे लोक ते आहेत ज्यांना जीवनात खूप काही साध्य करायचं किंवा महत्त्वाकांक्षी आहेत, आकांक्षित आहेत, त्यांना पूर्ण करण्यासाठी जात असतात. तिसऱ्या प्रकारचे लोक जे आहेत ते ज्ञानाची तहान असलेले, ज्यामध्ये असे लोक काही शिकायचे आहेत, जाणून घ्यायचं, आयुष्याला मस्त करायचं, असे लोक जातात. फक्त दुःखी लोक येत असतात असा नका विचार करा तुम्ही. काही माझ्यासारखी लोक जातात प्रश्न विचारण्यासाठी. हो. आणि सगळ्यांना काही ना काही मिळतं. त्यांच्या श्रद्धेवर अवलंबून आहे ते ते त्यांना मिळतं. मगर जर गुरुने काही चुकीचं केलं असेल तर ते त्याला भोगावंच लागेल ना, सगळ्यांना भोगावं लागेल. हो. बघा, मी तुम्हाला पंजाबचं एक उदाहरण देतो. जितकी पीठं पंजाबमध्ये आहेत, तेवढे कदाचित आणखी कोणत्याच राज्यात नाहीये. जागोजागी आपल्याला धर्मगुरू भेटतात, शिबिरं असतात, लोक जातात. असं असून देखील पंजाबमध्ये आज तिथला तरुण वर्ग ड्रग्जमुळे सगळ्यात जास्त आहारी गेलाय. जे लोक कोणत्याही धर्मगुरूंसोबत किंवा कोणत्याही NGO सोबत जोडले गेलेले आहेत, संस्थेसोबत जोडलेले आहेत, त्यांनी बघाल की असे लोक गेलेले नाहीयेत त्याच्या आहारी. ज्याच्या मनामध्ये सगळ्यांच्या प्रती आशंका आल्यात, तर त्यांना दुसरा कुठलाच मार्ग नाही मिळाला, तर मग ते गेले ड्रग्सच्या आहारी. तर जी पब्लिक आहे, जनता आहे, हे कसं काय ठरवतील कोणता गुरु चांगला आहे, कोणता नाहीये? ते आपकी आणि अदालतमध्ये सगळं स्पष्ट होऊन जातं. तुम्ही शोधून सगळं सांगून टाका. अरे, जो व्यक्ती जराही बुद्धिमान असेल तर बघण्यावरूनच समजून जातं की हा व्यक्ती योग्य आहे की नाही आहे, ते लोकांना कळतं. जर तो आपल्याच ह्याच्यामध्ये विचारात राहील
तर त्याला एवढं सुद्धा सेन्स नसतो की तो काही व्यक्ती चांगला आहे की नाही आहे, तर की तो काही लोकांचं कल्याण करू शकतो की नाही करू शकत. नाही, लोक तर भोळे भाबडे आहेत, ते साधे आहेत आपल्या देशातले. म्हणून इसीलिए भोले ते- देखिए भोले भाव मिले रघुराई. भोळे भाबडे जे लोक आहेत, परी पण त्यांच्यासोबत धोका होत असेल तर परमेश्वर त्यांच्यासोबत आहे. परमेश्वरी ताकद त्यांचं संरक्षण करेल. गुरुजी नमस्कार. मला सर असं विचारायचंय की जो योगा आहे, योगाला तुम्ही आणि आणखीन गुरूंनी खूप उपयोगी केलंय. पण जसं की आपली सगळी जनता बसली आहे, यांच्यापैकी 70% लोक असे असतील, बोलण्यासाठी तर बोलतील, पण त्यांच्यापैकी 70% लोक असे आहेत, ते आयुष्यात योगाला इन्व्हॉल्व करत नाहीये. तर काय कमी आहे, कोणत्या लेवलची कमी आहे, जे आमच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचू शकत नाहीये, ज्याबद्दल आम्हाला अटेन्शन किंवा अट्रॅक्शन वाटत नाहीये. आपण जगामध्ये एवढं पसरवत आहोत, पण इंडियामध्ये ग्राउंड लेवलवर काय इतकं होत नाहीये? मला तुमचं मत जाणून घ्यायचंय. एक तर आहे योग बद्दल काही पूर्वाग्रह पीडित असतात तरुण. दुसरी गोष्ट आहे, याला खूप सिरियस गोष्ट समजतात. आपल्यासाठी नाही, हे खूप सिरियस लोक आहे त्यांच्यासाठी आहे. यामध्ये काही फन म्हणजे काही आनंद, मजा, मस्तीची झलक नाही मिळत आहे. या कारणामुळे देखील तरुण यापासून थोडे लांबच राहतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे याबद्दल पूर्ण माहिती नसल्यामुळे योग म्हणजे काही खूप सिरियस गंभीर चेहरा घेऊन बसणं, भस्म लावून बसणं असं नाही आहे. ते आयुष्यामध्ये उपयोगी आहे. दररोज याचा उपयोग होत असतो. ही गोष्ट तरुणांना जर माहिती पडली तर मग मोठ्या संख्येने लोक करतील. त्यांनी खूप चांगला विषय काढला. ते म्हणाले की पूर्ण जगामध्ये तर आपण योग पसरवलाय. युनायटेड नेशनने देखील योग दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला, पण आपल्या लोकांना नाही शिकू शकले. नाही, आपले लोक शिकत आहेत ना, हजारोमध्ये शिकत आहेत. असं नाही आहे की आम्ही आपल्या लोकांना नाही शिकू शकत आहे. तुम्ही बघा, कानाकोपऱ्यामध्ये योग चालू आहे. प्रत्येक बागेमध्ये, दिल्लीच्या प्रत्येक बागेमध्ये योगाचा अभ्यास चालू आहे. आणि तुम्ही बघाल, आमच्या इथे 500 केंद्र आहेत दिल्लीमध्ये आणि व्यस्त आहेत सगळे. शिकत आहेत लोक. जर शिकायचं असेल तर कुठेही तुम्हाला मिळूनच जाईल. फायदा काय होतो योग करण्यामुळे? योगचा फायदा काय थोडा आहे का? आता त्याबद्दल व्याख्यान द्यायला गेलो तर पूर्ण रात्र निघून जाईल. इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. शरीर स्वस्थ राहतं, आपला व्यवहार मधुर होतो, वातावरणामध्ये एक पॉझिटिव्हिटी, सकारात्मक जागरूकता होते आणि मन शांत राहतं, बुद्धी तल्लख होते. आपली जी स्मृती आहे ती मजबूत होत असते. त्यामुळे लोकांना तर जिमला जाणं जास्त पसंत आहे. बॉडी बनते ना त्याने. ते 6 पॅक ॲब्स बनतात, ते दाखवायला मज्जा येते. त्याच्यासोबत हास्याची सुद्धा गरज असते. आणि योग ते हास्य आणते व्यक्तीच्या चेहऱ्यावर. ते कधीच हसू मावळत नाही.